तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रोमोटर्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. सौभाग्यवती वृंदा मोहन ही नवीन मालिका आपल्या सगळ्यांच्या भेटीस येते आणि त्यातीलच एक रहस्यमय कलाकार आपल्यासोबत आहे. तर चला आपण त्याच्यासोबतच जाणून घेऊया नक्की त्याचं कॅरेक्टर काय आणि नक्की काय बाबाला बघायला मिळणार आहे. तू सांगा मला. मोहन खूप साधा आहे, खूप प्रामाणिक आहे, इनोसंट आहे. त्याचं त्याच्या बायकोवर वृंदावर प्रचंड प्रेम आहे, जीवापाड प्रेम आहे. एका गावातल्या छोट्याशा गावातला तो मुलगा आहे, नुकतंच त्यांचं लग्न झालं होतं. आता गंमत अशी आहे की हा जो मोहन तुम्हाला दिसतोय सगळ्यांना तो वृंदाच्या नजरेतनं दिसतोय. कारण खरा मोहन तर हरवला आहे ना. सो तो खरा मोहन प्रेक्षकांच्या समोर तेव्हाच येईल जेव्हा तो वृंदाला सापडेल. सो वृंदाच्या आठवणीतनं तिच्या नजरेतनं मोहन कसा आहे हे प्रेक्षकांना एकेका भागातनं उलगडत जाणार. हो बरं, ही जेव्हा स्टोरी तुझ्याकडे आली संग्राम, तेव्हा तुझी काय थॉट प्रोसेस होती? की पहिलं तर मोस्टली असं असतं की हिरोचा फेस रिव्हील होतो, हिरोईनचा फेस रिव्हील होतो, पण तुझं तर हे हरवलेलं डायरेक्टली दाखवलंस. तुझी तेव्हा थॉट प्रोसेस काय होती? एकतर मी सांगेन की 3-4 एपिसोड नंतर प्रेक्षकांना फार छान सरप्राईज मिळणार. सो तेव्हा लोकांना कळेल की मी हा रोल करायला का तयार झालो किंवा मी का एक्सायटेड आहे हा रोल करण्यासाठी. दुसरी गोष्ट म्हणजे सन मराठीची ही उत्तम स्ट्रॅटेजी होती मोहनचा चेहरा लपवून ठेवणं. कारण वृंदा मोहनला शोधते या बेसवरती या शोचं प्रमोशन होतं आणि ही या शोचा हा स्टार्ट पॉईंट आहे. तर जर आधीच चेहरा कळला मोहनचा तर लोक आपले हुशार असतात, ते पटकन कॅल्क्युलेट करायला लागतात की अच्छा संग्राम आहे म्हणजे मग अशी गोष्ट असेल किंवा हे घडणार असेल. सो ते लपवून ठेवल्यावरती जी क्युरिओसिटी वाढली की अरे कोण आहे मोहन आणि ती शोधते, ते जस्टिफाय झालं की ती शोधते आणि तो खरंच हरवला आहे. खरंच कोणी मेल लीड दिसत नाही आहे एवढा वेळ प्रमोशन्समध्ये आणि प्रोमोजमध्ये, त्याच्याने क्युरिओसिटी जास्त वाढली. राईट. बरं, हा रोल साकारताना असे वेगळे पण काय वाटलं किंवा त्या मोहनकडून तुला शिकण्यासारखं असं वेगळं काय आहे? मोहन माझ्या विरुद्ध आहे फार. तो एकदम एक्स्ट्रोवर्ट, दिलखुलास आहे, इनोसंट आहे, मन मोकळा आहे. मी तसा इंट्रोवर्ट आहे, मी लाजरा बुजरा आहे. हां म्हणजे मला पटकन 4 लोकात कोणी ओळखलं तरी मला पटकन बोलायला कसं अप्रोच करू आता मी शिकलो आहे हळूहळू. पण माझा मूळ स्वभाव इंट्रोवर्ट आहे. पण मोहन त्याच्या विरुद्ध आहे पूर्ण. तो फुल ऑफ लाईफ आहे आणि वृंदावर त्याचं प्रेम आहे, तो गावातला आहे, तो इनोसंट आहे एकदम. तो इनोसंटली गोष्टी इकडे बघतो. सो खूप छान कॅरेक्टर आहे ते. प्रत्येक वृंदाला आपला मोहन असा असावा असं वाटेल असं ते कॅरेक्टर आहे. अरे वेगळं काहीतरी बघायला मिळणार. बरं, छान वाटलं गप्पा मारून. फक्त जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगशील? 6 जुलैपासून 9:45 वाजता आपल्या लाडक्या सन मराठीवर सौभाग्यवती वृंदा मोहन यांची मालिका येते. खरंच खूप वेगळी मालिका आहे. प्रोमोज बघून तुम्हाला कळलं असेलच. आणि ही मालिका तुमची रात्रीची झोप उडवणार आहे. आणि उद्या कधी उजाडतोय आणि आपल्याला पुढचा भाग कधी बघायला मिळतोय ही उत्सुकता तुम्हाला लागून राहणार आहे याची मी तुम्हाला खात्री देतो. त्यामुळे मालिका बघायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.